तर राष्ट्रवादीसाठी आगामी रणनीती ठरवण्याच्या कामाला प्रशांत किशोर यांच्याकडनं सुरुवात झाली आहे। प्रशांत किशोर यांच्या टीमकडनं राष्ट्रवादीसाठी राज्यभर सर्वे केला जातोय। प्रशांत किशोर लवकरच सर्वेचा अहवाल सुनेत्रा पवारांकडे सादर करतील। अहवाल सादर केल्यानंतर पक्षात मोठे फेरबदल केले जाणार आहेत। पक्ष संघटना मजबूतीसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत। सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्या बैठकीतली ही इनसाइड बातमी समोर आली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडे। योगेश, तब्बल 6 तास चर्चा झाली, या सगळ्याबद्दल काय माहिती? श्वेता, प्रशांत किशोर हे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय सल्लागार आहेत आणि त्यांनी त्यांच्या कामाला देखील सुरुवात केलेली आहे। सुरुवातीला प्रशांत किशोर यांच्या टीमकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी एक सर्वे केला जाणार आहे। त्या सर्वे संदर्भात अर्थात महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत यांना फोन येण्यास देखील सुरुवात झालेली आहे आणि हा सर्वे केल्यानंतर याचा अहवाल हा सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना प्रशांत किशोर सादर करतील आणि या अहवालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल देखील होणार आहेत। अर्थात प्रदेश अध्यक्षांपासून तर थेट जिल्हा पातळीवर ग्रामीण भागात पक्षामध्ये मोठे फेरबदल देखील केले जाणार आहेत आणि त्यानुसार पक्षाची आगामी रणनीती नेमकी काय असावी या संदर्भात देखील कालच्या बैठकीत चर्चा झालेली आहे। साधारणतः सकाळी 10 वाजता प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्यात बैठकीला सुरुवात झाली होती। ही बैठक तब्बल 6 तास सुरू होती, अर्थात 4 वाजता ही बैठक संपलेली आहे। या 6 तासांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची आगामी रणनीतीवरती चर्चा करण्यात आलेली आहे आणि कशा पद्धतीने नेमकं काय भूमिका पक्षाने घ्यायला हवी या संदर्भात चर्चा झालेली आहे। त्यासोबतच काँग्रेसने जी काही टीका केलेली आहे सुनेत्रा पवारांवरती, गुंगी गुडिया म्हणून जी टीका केलेली आहे त्यावर नेमकी पक्षाची भूमिका काय असावी, त्यासोबतच सुनेत्रा पवारांनी त्या संदर्भात काय भूमिका घ्यावी यावर देखील प्रशांत किशोर यांनी चर्चा केलेली आहे आणि त्यानुसार आगामी काळात पक्षात मोठे फेरबदल देखील आपल्याला पाहायला मिळतील आणि प्रशांत किशोर हे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसला विविध कार्यक्रमांचं देखील नियोजन करून देणार आहेत। कशा पद्धतीने पक्ष संघटना बळकटीसाठी हा संपूर्ण नियोजन प्रशांत किशोर यांच्याकडून केले जाणार आहे। योगेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।